नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे. पण यावर चर्चा करण्यासाठी एक विशेष बैठक आयोजित केली जाणार आहे. या संदर्भात भाजप आणि शिवसेनेच्या समन्वय समितीची पहिली बैठक उद्या मुंबईत होणार आहे. या बैठकीत भाजपच्या 4 आणि शिवसेनेच्या 6 नेत्यांचा समावेश असणार आहे. दोन्ही पक्ष आपापल्याकडून अधिक जागा मिळवण्यासाठी आग्रही आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भाजप मुंबईत 150 जागांसाठी आणि शिवसेना 100हून अधिक जागांसाठी तयारी करत आहे. मंगळवारच्या समन्वय समितीच्या बैठकीत दोन्ही पक्षाचे विद्यमान नगरसेवक वगळता इतर जागांवर चर्चा होणार आहे. जागा वाटप करताना प्रत्येक वॉर्डातील राजकीय समीकरण, पक्षीय ताकद तसेच मागील निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी अंतिम निर्णय घेऊन जागा वाटपाचा निर्णय ठरवला जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. जर हा पक्षप्रवेश झाला तर तो ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला आगामी महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सध्या भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असून मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटातीलही अनेक नेत्यांनी अलीकडे भाजपमध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं आहे. आगामी काळात त्या घडामोडींचा मुंबईच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं की नवीन सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले असून महायुतीतील 3 नेते एकत्रित निर्णय घेऊन अंमलबजावणीवर सातत्याने काम करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून महाराष्ट्रात लोकशाही खालच्या स्तरापर्यंत पोहोचेल. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की कोणतीही योजना बंद होणार नाही आणि 5 वर्ष योजना सुरू राहतील. राज्यासाठी 2030, 2035 आणि 2047 या टप्प्यांचं व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं जाणार आहे, ज्यामध्ये 2029-30 पर्यंत महाराष्ट्र देशातील पहिली $1 ट्रिलियन इकॉनॉमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राजकोषीय धोरणांबाबत त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशा ही 3 राज्य आहेत जिथे दायित्व 20% कमी आहे. राजकोषीय तूट 3% आत ठेवण्यात यशस्वी झाल्यामुळे दिवाळखोरीपासून बचाव झाला आहे. राज्याने भांडवली गुंतवणूक वाढवली असून कुठलीही तडजोड केलेली जाणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहातील विरोधकांना रचनात्मक कार्य करण्याचं आवाहन केलं असून अमृत महोत्सवी महाराष्ट्र घडवण्यासाठी सकारात्मकतेने वाटचाल करण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीसंदर्भात मोठा दावा केला आहे. त्यांच्या मते या युतीमुळे मुंबईतील मराठी मतांमध्ये फूट पडेल, ज्याचा थेट फायदा महायुतीला होईल. आठवले यांनी स्पष्ट केले की राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी सोबत घेतल्यास त्यांचेच नुकसान होईल, कारण त्याआधी राज ठाकरे यांच्या सहकार्याने लोकसभेतील निवडणुकीत फारसा फायदा झाला नाही. उलट विधानसभेतील निवडणुकीत राज ठाकरे नसतानाही त्यांच्या पक्षाला चांगला फायदा झाला होता. त्यामुळे आठवले यांच्या मते राज ठाकरे यांच्याशी युती करणं उद्धव ठाकरे यांच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. या दाव्यानुसार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याच्या राजकीय दृष्टिकोनातून फायदा होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर आता हे दोघे एकत्र आल्यामुळं उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळं राज ठाकरेंना त्यांनी सोबत घेण्याची चूक करायला नको होती. आमच्या बरोबर लोकसभेला राज ठाकरे असताना आम्हाला काय फार फायदा झाला नाही, पण विधानसभेला ते आमच्यासोबत नव्हते त्यावेळेला आम्हाला जास्त फायदा झाला. त्यामुळे माझं व्यक्तिगत मत आहे की राज ठाकरे अत्यंत उत्कृष्ट नेते आहेत, चांगले स्पीकर आहेत, इव्हेंट मॅनेजमेंट त्यांचं अत्यंत चांगलं आहे, त्यांच्या सभांना मोठी गर्दी असते, पण मतं मिळत नाहीत अशा पद्धतीची त्यांची सुद्धा परिस्थिती आहे. कांदिवली पश्चिमेतील एकतानगर परिसरात रात्री 2 गटांमधील हाणामारी सुरू होती. ही घटना थांबवण्यासाठी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले, मात्र स्थानिक गुंडांनी पोलिसांवर थेट हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली. पोलीस आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला केल्यानं घटनास्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकारातून स्थानिक गुंडांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नसल्याचं चित्र स्पष्ट दिसून येत आहे. परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी त्वरित मोठा बंदोबस्त तैनात केला असून अतिरिक्त पोलीस फौजपठा बोलावून एकतानगर आणि आसपासच्या भागांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या मुख्य आरोपीविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू असून दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. महिला आणि बालविकास विभागानं लाडकी बहीण योजनेतील बोगस विद्यार्थी वगळण्यासाठी ई-KYC अनिवार्य केलं आहे.
ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र काही महिलांचे ई-केवायसी अद्यापही पूर्ण झालेलं नाही. आता संगणकीय प्रणालीत सुधारणा करून ही जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे. सेविका ज्या महिलांचे ई-केवायसी अद्याप पूर्ण नाही त्यांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे तपासतील आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील. यामुळे योजनेचा प्रत्यक्ष लाभ सर्व महिलांना सुलभरित्या मिळेल अशी अपेक्षा आहे. राज्यभरात गेल्या काही दिवसापासून थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हाडं गोठवणारी थंडी जाणवत असून सकाळच्या वेळी दाट धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे ही थंडी वाढली असून जानेवारीपर्यंत थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवसात थंडीचा दर थोडा कमी होऊन किमान तापमानात किंचित वाढ होऊ शकते. मात्र पुढील 7 दिवसात तापमानात मोठा बदल होणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. धुळे, निफाड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अतितीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता असून येथे तापमान 5 ते 6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरालगतच्या बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला तर 42 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर ज्यू नागरिक सण साजरा करत असताना 2 हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि पळापळ सुरू झाली. मात्र काही वेळाने पोलिसांनी एका हल्लेखोराला गोळ्या घातल्या तर दुसरा हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे. ज्यू समुदायाला लक्ष्य करण्यात आल्यानं स्थानिक ज्यू बोर्डानं नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. ज्यू समुदायाचे नेतेही पोलिसांशी संपर्क साधून आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉल स्टार लिओनेल मेसी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारच्या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रम प्रोजेक्ट महादेवचं काल मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भव्य उद्घाटन झालं. या ऐतिहासिक कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांची उपस्थिती लाभली असून त्यांनी मेसीसोबत खास भेट घेत सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली. प्रोजेक्ट महादेवच्या माध्यमातून राज्यातील क्रीडा प्रतिभेला चालना देणं, पायाभूत सुविधा बळकट करणं आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडू घडवणं हे उद्दिष्ट आहे. मेसीसारख्या जागतिक दिग्गजाच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष लक्ष वेधलं गेलं. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर, भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार राहुल भेके तसेच टायगर श्रॉफ, अजय देवगन, कार्तिक आर्यन, दिनो मोरिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. धर्मशाळेत झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक T20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 7 विकेट्सने पराभूत करत मालिकेत 2-1ने आघाडी घेतली. भारताच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं. अर्षदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी दमदार गोलंदाजी केली. एडम मार्कम यांनी 61 धावा केल्या. अभिषेक शर्मा आणि शुभम गिल या दोघांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.